कल्पना करा, कोणी तुम्हाला अचानक सांगितलं की वेद आणि शास्त्रसुद्धा अज्ञान असू शकतात. हे ऐकून तुमच्या मनात धक्का बसेल ना, कारण आपण लहानपणापासून जे ऐकता आलो आहोत, वेद म्हणजे ज्ञान, शास्त्र म्हणजे सत्य, त्यावरच जर प्रश्न उभा राहिला तर मनाला ते पटणं कठीणच आहे. पण हाच मुद्दा अष्टावक्र मांडतात. आपण नेहमी असं समजतो की जितकं जास्त वाचू, जितकं जास्त पाठ करू, तितकं आपण ज्ञानी होऊ. पण अष्टावक्र वेगळंच सांगतात. ते म्हणतात, जर तुला खऱ्या अर्थाने मुक्त व्हायचे असेल तर विषयांच्या मागे धावणं सोड. मन शांत कर. क्षमा, दया, साधेपणा आणि समाधान यांना आयुष्यात जागा दे. इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे ते कुठेही असं सांगत नाहीत की वेद पाठ कर, शास्त्र लक्षात ठेव, कारण त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. जोपर्यंत आपण स्वतःला फक्त शरीर समजतो, तोपर्यंत शास्त्र म्हणजे फक्त शब्द राहतात. आणि ज्या क्षणी आपल्याला जाणवतं की आपण शरीर नाही, तर शुद्ध चैतन्य आहोत, त्या क्षणी शास्त्रांची गरज आपोआप कमी होते. हे थोडं सोपं करून समजून घेऊया. समजा, तुमच्याकडे एखाद्या खजिन्याचा नकाशा आहे. तुम्ही त्या नकाशाला खूप जपून ठेवता, त्याची पूजा करता, पण त्या नकाशात दाखवलेल्या रस्त्यावर कधी चालतच नाही. तर तुम्हाला खजिना मिळेल का? नाही ना. नकाशा महत्वाचा आहे, पण तो फक्त दिशा दाखवतो. खजिना मिळवण्यासाठी चालायला लागतोच. तसंच शास्त्र आपल्याला दिशा दाखवतात. पण अनुभव घ्यायचा असेल तर स्वतः चालावंच लागतं. आता अजून एक उदाहरण बघ. एखाद्या माणसाने नदी पार केली. त्यासाठी त्याने नाव वापरली. मोठ्या कष्टाने तो दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचला. पण तिथे पोहोचल्यानंतरही तो नाव डोक्यावर घेऊन फिरायला लागला. हे पाहून लोक हसतील ना, कारण नावची गरज होती, पण फक्त नदी पार करण्यासाठी. त्यानंतर ती सोडून द्यायची असते. अगदी तसंच शास्त्रांचं आहे. सुरुवातीला ती खूप उपयोगी असतात, पण एक टप्प्यानंतर त्यांना धरून बसणं योग्य नाही. अष्टावक्र सांगतात की अज्ञान बाहेर कुठेही नाही, ते आपल्या आतच आहे. आपल्या चुकीच्या ओळखीत आहे. आपण स्वतःला शरीर मानतो, म्हणून आपण बंधनात अडकलो आहोत. पण ज्या क्षणी आपण स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतो, तेव्हा लक्षात येतं की आपण फक्त शरीर नाही. जर शास्त्र वाचून आपल्या मनात अहंकार निर्माण झाला, मी खूप जाणतो, मी विद्वान आहे, तर ते ज्ञान नाही, ते अज्ञानच आहे. पण जर तेच शास्त्र आपल्याला शांत करत असतील, आपल्याला स्वतःकडे घेऊन जात असतील, तर ते खरोखर उपयुक्त आहेत. शेवटी एक अशी अवस्था येते जिथे शब्दांची गरज राहत नाही. विचार थांबतात आणि फक्त शांतता उरते. जसं आकाश असतं, त्यात ढग येतात, जातात, पण आकाश तसंच राहतं. तसंच आपल्या आयुष्यात विचार येतात, जातात, ध्यान येतं, जातं, पण आपला खरा स्वरूप तसाच कायम असतो. म्हणून खरा प्रश्न हा नाही की वेद अज्ञान आहेत का नाहीत. खरा प्रश्न आहे, आपण स्वतःला ओळखलं आहे का? जर नाही, तर कितीही वाचलं तरी समाधान मिळणार नाही. आणि जर ओळखलं, तर काहीही न वाचता सगळं स्पष्ट होतं. म्हणून वेदांचा आदर ठेवा, पण त्यांच्यावर पूर्ण अवलंबून राहू नका. कारण सत्य बाहेर नाही, ते आपल्या आत आहे. एकदा तरी शांत बसून स्वतःकडे पहा. कदाचित तुम्हाला जाणवेल, ज्याचा तुम्ही इतका काळ शोध घेत होता, ते सत्य आधीपासूनच तुमच्यात आहे.